महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार हे निश्चित झालं आहे आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अतुल सावे आहेत। किती आनंदाची बाब आहे। अतिशय आनंद झाला, कारण की 2014 ते 19 ज्या पद्धतीने महाराष्ट्राने प्रगती केली आणि नक्कीच मला खात्री आहे की पुढच्या 24 ते 29 या काळामध्ये पण माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र अतिशय प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जाईल। 24 ते 29 म्हटलात। यस, 24 ते 29 हे वर्ष आहे। त्या वर्षामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय महाराष्ट्र प्रगतिशील होईल। बरं, खरं तर बैठक झाली दिल्लीमध्ये, तीनही नेते उपस्थित होते आणि काय होईल हे स्पष्ट नव्हतं। तसंही जरी एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षरित्या जरी सांगितलं असतं की मी शर्यतीत नाही, मात्र आता स्पष्ट झालंय शपथविधी कधी होण्याची शक्यता आहे। शपथविधी माझ्या हिशोबाने 2 तारखेला होईल आणि नक्कीच खात्री आहे मला की या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही अतिशय उत्कृष्ट असं काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखवू आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जाईल। बरं, मला एक सांगा की देवेंद्रजी यांच्या बरोबर तुम्ही आहात, तर तुम्हाला मंत्रिमंडळात आम्ही पाहायचं का? भारतीय जनता पार्टीमध्ये जो आदेश पक्षश्रेष्ठींकडून येतो तो पाळायची सवय आहे आम्हाला आणि आम्ही नक्कीच पक्षश्रेष्ठी जो आदेश देशील तो पाळू। बरं, हे होते अतुल सावे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील आणि राज्य प्रगती करेल आणि जर संधी दिली तर प्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितलं की मंत्रिपद देखील त्यांना मिळू शकतं किंवा मिळालं तर तो पक्षाध्यक्ष ते पाळतील। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।